नमस्कार मित्रांनो, माझं नाव भूषण गवळे। आज आपण कंबाईनच्या पूर्वपरीक्षेमध्ये कंबाईन गट ब आणि गट क पूर्वपरीक्षा 2025 याच्याबद्दल आपण काय नियोजन केलं पाहिजे किंवा याचं नियोजन करत असताना आपण कोणकोणत्या गोष्टी केल्या पाहिजे याच्यावरती आपण आज बोलणार आहे। कारण बऱ्याच वेळा असं होतं की आपल्या नियोजनामध्ये गडबड असल्यामुळं येणारा जो रिझल्ट आहे या येणाऱ्या रिझल्ट मध्ये बरंच सारं अपयश आपल्याला पाहायला मिळतं, बरंच सारी निराशा आपल्याला पाहायला मिळते। जवळपास 5 ते 6 वर्षांपासून मी या एमपीएससीच्या फील्डमध्ये टीचिंग करतो। मी स्वतः पण प्रिपरेशन करतो। हे प्रिपरेशन करूनच कळतं की नियोजनामध्ये आपण जर गडबड केली तर रिझल्टमध्ये त्याचं अपयशामध्ये त्याचं रूपांतर होतं। मग गडबड अशी की तुमचं नियोजन एकदम प्रॉपर केलं पाहिजे, नियोजनाची आखणी प्रॉपर असली पाहिजे। काही महत्त्वाच्या गोष्टी आहेत त्या 2025च्या पूर्वपरीक्षेमध्ये आपण केल्या पाहिजे। मग या कोणत्या गोष्टी केल्या पाहिजे ह्या आपण 15 ते 20 मिनिटांमध्ये आपण ह्या सगळ्या गोष्टींवरती डिस्कस करू। माझं नाव भूषण गवळे। याच्या अगोदर मी गट ब, गट क, राज्यसेवा याच्या सर्व मी मेन्स दिलेल्या आहेत आणि मग आपण आता पुढचे 15 ते 20 मिनिट ह्या गट ब च्या पूर्वपरीक्षेच्या नियोजनावरती आपण खर्च करू। ज्या काही गोष्टी तुम्हाला कामाच्या वाटतील त्या तुम्ही नोट केल्या तरी हरकत नाही। सगळ्यात महत्त्वाचा शब्द मित्रांनो इनपुट आणि आउटपुट। बऱ्याच वेळा असं जाणवतं की एमपीएससी करत असताना, कंबाईनची पूर्वपरीक्षा करत असताना मुलांकडनं इनपुट आणि आउटपुट हा शब्दच मुख्यतः त्याच्याकडे दुर्लक्ष केलं जातं। म्हणजे असं की कोणत्या सब्जेक्टवरती मी एफर्ट जास्त घेतले पाहिजे जेणेकरून त्या सब्जेक्ट मधनं मला आउटपुट जास्त येतील, पण असं होताना आपल्याला पाहायला नाही मिळत। फॉर एक्झाम्पल, मला सायन्स आवडतं किंवा मी सायन्स वाचतो, मला समजतं वाचायला म्हणून मी सायन्स वाचतोय, किंवा मला हिस्ट्री आवडतं वाचायला, मला जिओग्राफी वाचायला आवडतं म्हणून मी जिओग्राफी वाचतो, म्हणून मी हिस्ट्री वाचतो। आणि मला वाटतं इथं सगळ्यात मोठा आत्मघात आणि हा पहिला आत्मघात आपल्यासोबत होतो। मला काय आवडतं याच्यापेक्षा तो सब्जेक्ट मला किती रिटर्न देणार आहे हे मला जास्त महत्वाचं आहे। फॉर एक्झाम्पल, या सब्जेक्टमध्ये जर मी सगळे सब्जेक्ट जर बघितले, जवळपास आपल्याला 6 ते 7 सब्जेक्ट आहे, या सगळ्या सब्जेक्टचा जर मी विचार केला ज्याच्यामध्ये पॉलिटी, इकॉनॉमिक्स, करंट अफेअर असेल, सायन्स असेल, हिस्ट्री असेल, जिओग्राफी असेल आणि या सगळ्यांमध्ये एक सगळ्यात महत्वाचा सब्जेक्ट आहे मॅथ्स। मग मी याचं नियोजन करत असताना सगळ्यात महत्वाचा आधी मी हा विचार केला पाहिजे की मी या सगळ्या सब्जेक्टमध्ये कोणत्या सब्जेक्टमध्ये मी एफर्ट्स घेतले पाहिजे जेणेकरून त्याचे आउटपुट मला चांगले येतील। मला आवडतो म्हणून नाही, तर मी कोणता विषय वाचल्याने मला जास्त मार्क्स येणार आहे किंवा कोणत्या विषयामध्ये मी एफर्ट्स टाकले तर तो विषय मला आउटपुट देणार आहे। अल्टिमेटली मित्रांनो काय होतं, आपण पूर्वपरीक्षेला जातो, पूर्वपरीक्षेची आन्सर की येते आणि अल्टिमेटली मी शेवटला काय चेक करतो, माझे किती बरोबर आले, माझे 70 बरोबर आले की माझे 75 बरोबर आले की माझे 65 बरोबर आले। सगळ्यात अगोदर आपण काय कॅल्क्युलेट करतो, माझे किती प्रश्न बरोबर आले हे कॅल्क्युलेट करतो। त्याच्यानंतर मग सेकंड प्रायोरिटी की कोणत्या सब्जेक्टचे किती बरोबर आले। सगळ्यात आधी मला आकडा महत्वाचा आहे ना, मग मला तुम्हाला हेच म्हणायचं आहे की आपल्यासाठी सगळ्यात महत्वाचं काय आहे, आपल्यासाठी सगळ्यात महत्वाचं काय, हा शेवटच्या दिवशी येणारा नंबर, हा नंबर माझ्यासाठी महत्वाचा आहे ना। मग तो 75 असेल, 70 असेल, मग तो 75 मध्ये कोणत्याही सब्जेक्ट मधून कितीही पण येऊ द्या ना, समजा पॉलिटी मधून 15 ला 15 येऊ द्या, सायन्स मधून 15 पैकी 7च बरोबर येऊ द्या, त्याच्याशी मला घेणं नाहीये। माझं पहिला पर्पज 75 बरोबर येण्याचा आहे। मग ते 75 मी कसे बरोबर आणू शकतो, कोणत्या सब्जेक्टमध्ये मी एफर्ट्स घेऊन तिथून जास्त काढू शकतो, हे पहिलं नियोजन आहे इनपुट आउटपुटचं। इथं नेमकं आपण इथंच चुकतो। याचं मी बेस्ट एक्झाम्पल सांगतो मित्रांनो, हा पॉलिटी नावाचा सब्जेक्ट आहे। या पॉलिटी नावाच्या सब्जेक्टवरती जितकं आपण प्रेम करू तितकंच हा सब्जेक्ट आपल्यावरती प्रेम करण्याची क्षमता ठेवतो। म्हणजे काय, जितके एफर्ट्स मी या सब्जेक्टवरती देणार तितकंच रिटर्न देण्याचा हा सब्जेक्टमध्ये कॅपॅसिटी मित्रांनो। सध्याची परिस्थिती अशी आहे, 15 पैकी 15 बरोबर घेत आहे मुलं कंबाईनच्या पूर्वपरीक्षेमध्ये, 15 पैकी 15 एकदम मिनिमम रेंज सांगतो याची। 13च्या खाली बरोबर येणं अपेक्षितच नाहीये। 13च्या खाली बरोबर आले का आपण स्पर्धेच्या बाहेर येतो। मुलं आहेत, तुम्हाला 15 बरोबर नाही आले याचा असा अर्थ नाही की महाराष्ट्रात कोणालाच बरोबर नाही आहेत, कारण गोष्टी आपल्या समोर आहे। एम लक्ष्मीकांत, रंजन कोळंबे सरांचं पुस्तक आहे, लोकसेवेच्या नोट्स आहे, ब्ला गोष्टी आहेत, बऱ्याच साऱ्या गोष्टी, तुम्ही काही पण करा, 21,000 PYQ करा, काही पण करा, पण मला म्हणायचंय की तुमच्या स्पर्धकाला जर 15 पैकी 15 बरोबर येत आहे तर ऍटलिस्ट तुला मिनिमम 13 तर येऊ दे। पाठ करायचं, मार्क घ्यायचे, प्रेडिक्ट करणं सोपं आहे, नेमकं प्रश्न कुठे येणार हे मला कळतंय पॉलिटीमध्ये। फॉर एक्झाम्पल सांगितलं तर स्टेटच्या बॉडी आहेत, राज्यपालावरती 2 प्रश्न येणार आहे, हायकोर्टवरती प्रश्न येणार आहे, प्रेडिक्ट बाळा, हे प्रेडिक्ट, हे मला कळतंय, मला माहिती आहे हे प्रश्न येणार आहे।
विधानसभा विधान परिषदेवरती प्रश्न येणार, मी इथून सुरुवात केली पाहिजे. प्रश्न येणार ह्या घटकावरती 5 ते 6, हे प्रेडिक्ट आहे, मग मी करून ठेवलं पाहिजे. दुसरा अँगल आहे बेसिक पॉलिटी विचारतात, ज्याच्यामध्ये घटनेची निर्मिती 25च्या प्रिलिम मध्ये प्रश्न येणारच आहे तुमच्या घटनेच्या निर्मितीवरती. तुमचा दुसरा सेक्शन झाला घटनेचं वैशिष्ट्य असेल, तुमच्या प्रस्तावना असतील, कोणत्या देशाकडनं काय घेतलं हे असेल, तुमचं मूलभूत हक्क असतील, तुमचे मार्गदर्शक तत्व असतील आणि मूलभूत कर्तव्य असेल. हा जो घटक आहे ना राजा, ही बेसिक पॉलिटी, आणि ह्या बेसिक पॉलिटी मधनं ऑलमोस्ट 5 ते 6 प्रश्न विचारले जाणार आहे. आणि हे मला प्रेडिक्ट करता येतंय. जर मला हे जमतंय तर मी ते अगोदर केलं पाहिजे, ना की मी स्टार्ट पासून एंड पर्यंत पुस्तक करतो, हे चुकीचं आहे. आपण संसद करतो, संसदेवरती एक प्रश्न आला होता मागच्या वेळेस, तो पण लॉजिकली ज्यांनी अभ्यास केला त्याला पण टॅकल करणं अवघड होतं. दोघं पण प्रश्नाचे उत्तर होतं अ आणि ब, दोघं पण बरोबर. संसद असेल, राष्ट्रपती असेल, उपराष्ट्रपती असतील, या घटकावरती प्रश्न याची शक्यता कमी आहे. आणि जरी आला तर राष्ट्रपतीचे मी काय केलं पाहिजे, आर्टिकल केलं पाहिजे, कारण 15 पैकी 3-4 प्रश्न आर्टिकल वरती येत आहे ना. जर मी एखाद्या सब्जेक्टला डिकोड करू शकतोय, मला कळतंय, मी प्रेडिक्ट करू शकतो की 25 मध्ये काय येणार आहे, याच्यापेक्षा सुंदर गोष्ट काय आणखी. पण आपण तसं नाही करत, आपण याला डिनाय करतो. मग आपल्याला असं वाटतं की मला पॉलिटी येतं, अरे मग टेस्ट पेपर देऊन बघ पॉलिटी येतंय का. 15 पैकी 10 बरोबर येतात, 11 येतात, बरोबरच्या पोराला 4 बरोबर येतात. तुला पॉलिटी येतं, ते पेपरमध्ये उतरलं तर तुला पॉलिटी येतं, असा हा समज झाला पाहिजे, गैरसमज नाही झाला पाहिजे. इनपुट आउटपुट रेशो चांगले राजा पॉलिटीचे, पॉलिटी कर. उगाच सुरुवातीला जॉग्राफी करू नको, उगाच सायन्स करू नको, उगाच रिकामा डोक्याला ताण नको घेऊ, मला सायन्स येत नाही मग चला मी आधी सायन्स करतो, मार्क्स काढू, असं नाही येते. मग तू काय करशील, सायन्स अभ्यास करशील, पॉलिटीला 10 घेऊन बसशील, 4चे मिस्टेक तू तिथे करून ठेवशील. 4ने ऑलरेडी मागे येतो, 4ने मागे येणं म्हणजे निगेटिव्हचं धरून 1ने मागे येणं, 5 मार्कांनी मागे येणं. इनपुट आउटपुट कळलं पाहिजे. पॉलिटी. दुसरा सब्जेक्ट आहे राजा इकॉनॉमिक्स. इकॉनॉमिक्स हा दुसरा सब्जेक्ट आहे. या सब्जेक्टवरती जेवढे तू एफर्ट्स देशील तेवढा हा सब्जेक्ट तुला रिटर्न देणार, आणि हा प्रेडिक्ट करणं सोपं आहे. हे आपण इझिली प्रेडिक्ट करू शकतो. म्हणजे काय बघ, इकॉनॉमिक्स मध्ये काय येणार आहे, मागच्या वेळेसचा प्रश्न सांगतो. 24च्या पेपरमध्ये काय विचारलं तुला, जीडीपी वरती प्रश्न आलेला, मग तू आता जीडीपी छान केलं पाहिजे, राष्ट्रीय उत्पन्न तू छान केलं पाहिजे, इथं प्रश्न येतोय. याच्या अगोदर प्रिलिमला पंचवार्षिक योजना आल्यात, मग तू पंचवार्षिक योजना तुला छान जमते, मग आधी करून घे. तुला नंतर तू शिफ्ट करू शकतो डायरेक्ट सार्वजनिक वित्तावरती. तुला माहितीये 15 पैकी 2 प्रश्न सार्वजनिक वित्तावरती येणार आहे, मग करायला हरकत काय. तुला माहितीये टॅक्स नावाचं चॅप्टर इकॉनॉमिक्स मध्ये ते विचारताय प्रिलिमला, मग तू टॅक्स कर ना, आधी सिलेक्टेड जा. तुला आरबीआय आवडतं म्हणून तू आरबीआय करतो, हा मूर्खपणा वाटतो मला. तुला रेपो रेट छान वाटते समजणं, तुला रिव्हर्स रेपो रेट छान वाटते, अरे ते समजण्यासाठी छान आहे, त्याचा निगेटिव्ह अर्थ घेऊ नको. तुला इकॉनॉमिक्स येत आहे, 15 पैकी तुला 12-13 बरोबर येत आहे का, 11 बरोबर येत आहे का, तेव्हा इकॉनॉमिक्स येतं. मग ते कसं येतं, जे परीक्षेला येतं ते तू कर, तुला आवडतं म्हणून तू नाही ते नको करू. मग आपण असं ओरिएंटेड सिलेक्टिव्हली गेलं पाहिजे. इकॉनॉमिक्स मध्ये तुझं जीडीपी असेल, तुझं दारिद्र्य असेल, तुझं पंचवार्षिक योजना असतील, तुझ्या सार्वजनिक वित्त नावाचा कंटेंट आहे, तुला टॅक्स नावाचा कंटेंट आहे, ह्या तू करू शकतो. मग हे मी तुला ढोबळ मानेने सांगतोय, फक्त चॅप्टरची नावं सांगतोय. याच्या आतमध्ये पण आणखी सिलेक्टिव्हली जाऊ शकतोस. फॉर एक्झाम्पल द्यायचं म्हटलं, टॅक्स मध्ये जर तू अभ्यास करत असशील तर त्या कन्सेप्ट कर आधी. राजकोषीय तूट म्हणजे काय, प्राथमिक तूट म्हणजे काय, वित्तीय तूट म्हणजे काय, महसुली तूट म्हणजे काय, हे कर. महसूल जमा, भांडवल जमा, हे कसं होतं हे कर. उगाच चॅप्टर महत्वाचे म्हणून ते चॅप्टर स्टार्ट टू एंड नको वाचू. आता ती रेंज नाहीये, 3 महिन्यावरती पेपर आहे, आता तसं नाही करू शकत. आता कामाच्या गोष्टी त्या चॅप्टर मध्ये हिट करू शकतो. लागलीच यावरती आपण व्हिडिओ बनवू शकतो की नेमकं त्या चॅप्टर मधलं काय करायचं. यावेळी जर आपण गेलो तर आउटपुट जास्त येऊ शकतो. मग सेकंड प्रायोरिटीला तू इकॉनॉमिक्स केलं पाहिजे, इकॉनॉमिक्स केलं पाहिजे. यात पण पॅटर्न वरती आपण बोलूया, ज्यावेळेस 21,000 आणि क्वेश्चन पेपर मधला डिफरन्स हे सांगताना मी यावरती बोलतो. पुढचा सब्जेक्ट आहे राजा, मी इथं 2 सब्जेक्ट लिहिले मित्रा, एक करंट अफेअर आणि एक सायन्स. मी इथं 2 सब्जेक्ट लिहिले, एक लिहिलाय करंट अफेअर आणि एक सायन्स. माझ्या मते तिसरा प्रायोरिटीचा सब्जेक्ट करंट अफेअर. मग आता बरेच लोकांना असं वाटेल की 2023ला तर प्रिलिमला आताच्याच 24च्या प्रिलिम मध्ये करंट फार अवघड विचारलं होतं. गट ब च्या परीक्षेमध्ये 15 पैकी 6-7 येणं बरोबर येणं मुश्किल होतं. पण मला असं म्हणायचंय की जगत असताना एखादा वाळवंट एखाद्या वर्षी असं येतो, आपण जगणं सोडतो का नाही. मग करंट एखाद्या पेपरला अवघड आलं, पण गटकच्या पेपरला परत सोपं आलं, पोरांनी 11-12 मार्क्स घेतलेत. मग याच्यानंतर अवघडच येईल का, नाही सांगता नाही येणार, पण सोपं आलं तर मार्क्स घेणं सोपं आहे. याच्यामध्ये मार्क्स आपण याच्यामध्ये घेऊ शकतो. तिसरा प्रायोरिटी सब्जेक्ट मला वाटतं तू करंट अफेअर ठेवला पाहिजे. आता विषय आला चौथा प्रायोरिटीचा. चौथ्या प्रायोरिटीला मी काय केलं पाहिजे, बघा आता मी काय केलं पाहिजे, सिंपल पॉइंट आहे. याच्यामध्ये मी ऑब्लिकला सायन्स लिहिलाय, आणि या सायन्सला मी एक रेश देऊन इथं परत एकदा लिहिलंय बघ लास्ट. याच्या मागे कारण असं आहे,
बऱ्याच वेळा असं जाणवतं की जे पण प्रिपरेशन एमपीएससीचा क्राऊड आहे जो की प्रिपरेशन करतो, याच्यामध्ये एक हार्डली 20-25-30% लोक असे आहेत की ज्यांना सायन्स चांगलं जमतं, ज्यांना मार्क्स गेन करणं त्यातनं सोपं आहे. पण मला असं जाणवतं की हे टीचिंग करत असताना की 65-70% लोक अजून पण असे आहेत की ज्यांना सायन्स नाही येत, त्यांना सायन्समध्ये मार्क्स नाही येत, त्यांचं आर्ट्स बॅकग्राऊंड. माझं म्हणणं आता 3 महिने आहेत, या 3 महिन्यांमध्ये तू याला प्रायोरिटीला नको ठेवू. जर तुला सायन्स नसेल तर तू त्याला शेवटाला घे, तू त्याला याला शेवट निपटवू शकतो. उगाच मग सायन्सचा लोड घेशील आणि पॉलिटीला मार्क कमी करशील, करंटला मार्क कमी करशील, इकोला मार्क्स कमी करशील, परत नियोजनामध्ये गडबड होऊन जाईल, मार्क्स नाही येणार आणि कन्क्लुजन काय काढशील माहितीये तू, की तुला अभ्यास किंवा एमपीएससी जमत नाही, मला अभ्यास जमत नाही, माझ्या लक्षात नाही राहत. हे आपण चुकीचे कन्क्लुजन स्वतःबद्दलचे काढायला लागतो. प्रॉब्लेम नियोजनाचा आहे. तुला जर सायन्स चांगले येत असेल, बॅकग्राऊंड चांगले, समजतंय चांगलं, तर मग तू सायन्सला करंटला 3री प्रायोरिटी आणि सायन्सला 4थी प्रायोरिटी देऊ शकतोस. आणि जर तुला ते समजत नसेल तर ह्या सायन्सची प्रायोरिटी तू शेवटला ठेवू शकतो. बी फिकर राहायचं. इकडे तू मार्क गेन केले, सायन्सला कमी मार्क्स आले तरी तुझा स्कोर जमतोय, हे आधी समजून घे. तू सगळ्या गोष्टी धरायला जाशील, सगळे मनी असे धरायला जाशील तर काहीतरी सांडणारच हातातून. हे तू डिसाईड कर, हे समजूनच घे का काहीतरी हातातून सांडणारच आहे. मग काय सांडू द्यायचं हे तू ठरव. उगाच आयोगाला नको ठरवायला लाव, तू ठरव. तुला जमतंय सायन्स कर, नाही जमत तू शेवटला ठेव. आता मी हे 4 सब्जेक्टची प्रायोरिटी इथं का ठेवली, कारण याच्या मागे असे पॉलिटीला किती प्रश्न येतात 15. नीट समजून घ्या. पॉलिटीला किती प्रश्न येत आहे 15, इकोला येत आहे 15, करंटला येत आहे 15 आणि सायन्सला किती येत आहे 15. हे जे 4 सब्जेक्ट आहे हे 15 चोक 60 मार्क इथं गेन करू शकतो आपण. 60 प्रश्न इथे येत आहे आणि इथं वेटेज जास्त आहे, प्रश्न जास्त येतात, म्हणून हे करू शकतो आपण प्रायोरिटीला. त्यात पण मी प्रायोरिटी इथं सेट करून दिली की तू ह्या अँगलने जाऊ शकतोस, एकदम सिंपल वे. मग माझ्या 4थ्या प्रायोरिटीला काय, हिस्ट्री आणि जॉग्राफी माझ्या 4थ्या प्रायोरिटी का ठेवलं असेल? हिस्ट्री अवघड आहे म्हणून? अजिबात नाही. जॉग्राफी अवघड आहे असं? अजिबात नाही. मला माहिती अख्ख्या महाराष्ट्राला जॉग्राफी येतं, अख्ख्या महाराष्ट्राला हिस्ट्री येतं. प्रॉब्लेम असा आहे ना राजा की त्याचं वेटेज कमी आहे. जॉग्राफी पण 10 प्रश्नांना येणार आहे, हिस्ट्री पण 10 प्रश्नांना येणार आहे. मग तुला आवडत असून काय फायदा आहे? पॉलिटीला 15 प्रश्न आहे, जॉग्राफीला किती प्रश्न आहेत? 10. तुला आवडतं म्हणून नाही. आता 10 प्रश्नांची गंमत सांगतो मी तुला. हिस्ट्री सध्याच तरी सोपं येते, हरकत नाही. 10 प्रश्न आले, 10 प्रश्नांमध्ये तुला असं समजू आपण 2 किंवा 3 प्रश्नांमध्ये गोंधळ उडाला, 2 प्रश्न किंवा 3 प्रश्न तुझे चुकले. समजा 2 प्रश्न चुकले, याचं मी कन्सिडर केलं, तुझ्या बरोबर आले किती 8 मध्ये 2 जे चुकले त्याचा 0.5 कमी होणार आहे, म्हणजे तुझा हिस्ट्री मधला स्कोर झाला 7.5. आता मी हेच तुला पॉलिटीला अप्लाय करून दाखवतो. पॉलिटीचे 15 प्रश्न आले, 15 पैकी तुला मार्क्स आले, बरोबर आले 13, चुकले 2, तुझा स्कोर झाला 12.5. 7.5 आणि 12.5 मध्ये ऑलमोस्ट 5 ते 6 प्रश्नांचा 5 ते 6 मार्कांचा गॅप क्रिएट होतो. मग सब्जेक्ट तेच, वाचणं तेवढंच आहे पण गॅप क्रिएट होतोय ना, म्हणून मी याला प्रायोरिटीला 4 नंबरला ठेवतोय. ठीक आहे, तुम्ही याचा अभ्यास चांगला असेल, तुम्हाला 9-10 बरोबर येऊ शकतात, येत नाही असं म्हणणं नाही, येणार, बरोबर येणार, पण वेटेज कमी असल्यामुळे आपण याला प्रायोरिटीला खाली थोडंसं सेट केलंय. सेम हे तुझ्या जॉग्राफीला लागू होतं. जॉग्राफीचं वेटेज कमी आहे म्हणून आपण याला खाली ठेवतो. आणि मग तुला माहितच आहे की यातला जर तुझ्या ह्या पट्टीमध्ये जर तुला सायन्स नसेल जमत तर सायन्सला शेवटला ठेव. त्यातल्या कामाच्या गोष्टी पिकअप कर, जे समजेल ते पिकअप कर. परत असं नको करू बसके सरांचं पुस्तक काढलं स्टार्ट टू एंड, मी कंप्लीट केलं, मग वाचून काढतो मग मार्क्स, असं अजिबात होणार नाही. जे तुला जमतं ते कर. आता सिलेक्टिव्ह गोष्टी केल्या पाहिजे त्या सब्जेक्ट मधल्या. आता त्यावर आपण बोललो तर व्हिडिओ परत मोठा होईल, त्यावर आपण कधीतरी बोलूया. सिलेक्टिव्हनेस म्हणजे काय, आधी सब्जेक्टची प्रायोरिटी. ही सब्जेक्टची प्रायोरिटी या अँगलने तू जर जाशील तर तुझ्या नियोजनामध्ये इनपुट आणि आउटपुट हा जो शब्द आहे हा प्रॉपर होईल. मार्क्स येण्याची शक्यता वाढेल. कारण मी बोललोय सुरुवातीला, शेवटला अल्टिमेटली माझं पर्पज काय, 70 बरोबर येणं, 75 बरोबर येणं, हे पर्पज आहे माझं. 70 आणि 75 हे आकडे का लिहिले मी, त्याच्या मागं कारण असं आहे. मागच्या वेळेचा कट ऑफ किती राजा, 62. मुलांचा, ओपन मुलांचा कट ऑफ 62 आहे. 62 तू असं कन्सिडर कर, तुझे 70 बरोबर आले आणि 100 पैकी 70 बरोबर आले आणि 30 चुकले. याचा अर्थ त्याला मी 4 ने डिवाइड केलं, 7 चोक 28, 7.5 मार्क मला वजा करावे लागतील. 100 मधनं या 70 बरोबर आले, त्यातनं 30 चुकले, 7.5 मार्क वजा होतील. 70 मधनं 7.5 गेले तर तुझा एक्झॅक्ट कट ऑफ येतो 12.5, तुझा स्कोर होतो 62. 62चा कट ऑफ आहे, सेकंड किनी कमी झाले, मग काय करायचं. मग याला 2 ऑप्शन आहे. कोणते 2 ऑप्शन आहे, एक तर तू 70 पेक्षा जास्त बरोबर घे, म्हणजे 74-75 बरोबर घे, किंवा 100 अटेम्प्ट न करता इथं जे येणार नाही 90-92 असं काहीतरी अटेम्प्ट ठेवण्याचा प्रयत्न कर, म्हणजे 62.5चा स्कोर 65-66 होईल, सेकंड किनी प्रॉब्लेम क्रिएट नाही होणार.
म्हणून मी हे 2 आकडे धरले. 70च्या खाली बरोबर आलं तर प्रॉब्लेम क्रिएट होतो. जर जागा वाढल्या, PSIच्या वगैरे जागा वाढल्या, आता माहिती आपल्या 200 आणि 82च्या ऍड 279 ST आणि 3 EOSच्या जागा आहेत. जर 400 जागा PSIच्या वाढल्या आणि अशी जी ऍड आहे ती 700-800 पर्यंत गेली तर याच्यामध्ये मार्कांमध्ये कट ऑफ मध्ये थोडासा फरक पडू शकतो. पण जर अशा जागा राहिल्या तर प्रचंड भयानक कट ऑफ जाणार आहे, हाय होणारच आहे कट ऑफ, हे डिसाइड आहे. चला ठीक आहे, इनपुट आउटपुट हे कळलं, मी हे नियोजन सांगितलं, यावरती आपण बोललो. नेमकं आता पुढच्या नियोजनामध्ये आपण काय केलं पाहिजे? टार्गेट फार महत्वाचं आहे. हा टार्गेट नावाचा शब्द फार महत्वाचा आहे, कारण तुम्हाला सांगतो मी, सबकॉन्शियस माइंड मध्ये ना ह्या गोष्टी पिकअप आहेत. ज्या सबकॉन्शियस माइंडने ह्या गोष्टी पिकअप ठेवल्या. जगामध्ये कोणती पण गोष्ट जर घडायची असेल ना तर ती तुझ्या अगोदर मेंदूमध्ये आली पाहिजे, माइंडमध्ये आली पाहिजे, तर भविष्यात कुठेतरी जाऊन ते अप्लाय होणार आहे. म्हणजे कसं, फॉर एक्झाम्पल, जर मला जिमला जायचं असेल ना तर मी जर आज नियोजन केलं, माझ्या डोक्यात आज जर हा खडा पडला तर तो खडा पुढे जाऊन कुठेतरी येणार आहे, परत उगवणार आहे, ते बी कुठे जाऊन उगवणार आहे. म्हणजे ते डोक्यामध्ये ते सेट होणं गरजेचं आहे. आधी मला जिमला जायचंय, मला आरोग्य चांगलं करायचंय, मला अभ्यास करायचा, आधी तू हा विचार केला पाहिजे, म्हणजे टार्गेट सेट केलं पाहिजे. मग ते भविष्यात पुढे जाऊन कुठेतरी इम्प्लिमेंट त्याचं होतं. टार्गेट्स होणं गरजेचं आहे, कारण तू जरी विचार नाही केला तरी तुझा सबकॉन्शियस माइंड ते विचार करतोय ना राजा, की मला असं करायचंय. तू जरी विसरला, सबकॉन्शियस माइंड नाही विसरणार, त्याचं रिव्हिजन रात्री पण झोपेत चालूच आहे की मला पॉलिटिकल एवढे मार्क्स आणायचे, म्हणून टार्गेट सेट करणं गरजेचं. याचं आणखी एक बेस्ट एक्झाम्पल सांगू टार्गेटचं. त्याचं बघ, कॅटेगरी वाईज लोक असतात, कॅटेगरी वाईज MPSC मध्ये कट ऑफ लागतो. ओपनचा, OBCचा, STचा, SCचा, फिमेल कॅटेगरी आहेत त्यांचा कट ऑफ, अपंग लोक असतात, हँडिकॅप लोक आहेत त्यांचा कट ऑफ. तुम्हाला माहिती आहे का, फॉर एक्झाम्पल ओपनचा कट ऑफ जर 62.5 लागला ना, ओपन OBCचा 62.5, तर मॅक्झिमम ओपनचे पोरं जे आहे ना ते 60 आणि 62च्या बिटवीन अटकलेत. असं का बरं? कारण त्यांना माहिती ओपनचा कट ऑफ आपल्याला किमान 60 क्रॉस केलं की सेफ जाणार आहे. मग त्यांच्या माइंडने ऑलरेडी पिकअप केलं की मला 60 मार्क काढायचे, म्हणून तिथं जास्त ओपनचे पोरं आहेत. STचा कट ऑफ जर 56-57 असेल ना तर ST कॅटेगरीचे पोरं 55 आणि 54च्या बिटवीन आहे. का बरं? त्यांना माहिती ओपन पेक्षा मार्क कमी लागतात, थोडा अभ्यास केला तरी चालते. तुम्ही नाही पिकअप केलं, सबकॉन्शियस माइंडने पिकअप केलं, तुम्हाला इथं नेऊन सोडलंय. सेम फिमेलचं जिथं कट ऑफ आहे ना त्याच्यात 1-2 मार्क पोरींचे मार्क्स मागे येतात. असं का बरं? कारण इनडायरेक्टली आपला माइंड पिकअप करतोय की मला एवढे मार्क गेन करायचे, म्हणून टार्गेट चांगलं सेट करणं अपेक्षित आहे. चला, मग ह्या टार्गेटवरती जर मी बोललो तर ही तुम्हाला मी पॉलिटीची रेंज सांगितली का, पॉलिटीमध्ये नेमके ॲव्हरेज मार्क्स किती येतात? 13, 14, 15 ही पॉलिटीची ॲव्हरेज मार्क्सची रेंज आहे, सध्याची तरी रेंज आहे. म्हणजे काय, मॅक्झिमम 15 पण घेणारे पोरं आहेत. 14 येऊ शकतात, 13 येऊ शकतात. 13च्या खाली जर तुम्ही पडले तर मग बाकीचं कॅल्क्युलेशन खराब होतं. तुम्ही इथले मार्क सायन्समध्ये गेन करणं फार अवघड आहे. पॉलिटीला भर काढण्यासाठी, तुम्ही पॉलिटीचे मार्क्स गेन करण्यासाठी किंवा जे तुम्ही चुकवले ते भरून काढायला बाकीचे सब्जेक्ट नाही भरून काढू शकत तेवढे मार्क, म्हणून इथं 13च्या खाली तर नाहीच जायला पाहिजे. अपेक्षित तर 14-15 आहे. मग हे टार्गेट तुमचं इथपर्यंत सेट करा तुमच्या अपेक्षेप्रमाणे. 15ला 15, 14, 13 काय असेल ते. इकोचे लिमिट काय? एक ऍव्हरेज जर मी अभ्यास केला, आपण अभ्यास केला, आजूबाजूला मार्क्स जर बघितले मुलांचे, ते इकोचे मार्क्स किती आहे? 11, 12, 13 हे ऍव्हरेज मार्क्स आहे. मी म्हणत नाही गुलाब 15 पैकी 15 येत नाही, असं माझं मत नाही, पण हे ऍव्हरेज मार्क असे येत आहे 11, 12, 13. मग मला पण इथं कुठेतरी माझं टार्गेट सेट केलं पाहिजे इकॉनॉमिक्स मध्ये. तुला कितीही इकॉनॉमिक्स अवघड जात असलं तर या इकोला खाली नको जाऊन देऊ 7 आणि 8 वरती, मग काही उपयोग नाही होणार. ते मार्क्स कुठं भरून काढशील? हिस्ट्रीमध्ये तेवढं वेटेजच नाही, हिस्ट्रीला. सायन्समध्ये तेवढं जमत नाही आपल्याला सायन्स. बघ, पुढचा विषय येतो करंट अफेअर्सचा. करंट अफेअरची मिनिमम रेंज काय? 10, 11, 12 एवढे मार्क्स येतातच मुलांना. 24चा जर अपवाद सोडला, 24 मध्ये 6-7 बरोबर आले पोरांचे, 24चा अपवाद जर सोडला तर करंटला 15 पैकी लोक एवढे मार्क्स घेतातच. मग यातनं तुला किती घ्यायचे हे डिसाईड कर, कागदावरती लिहून ठेव आणि त्याला पाहत राहा एवढे मार्क्स घ्यायचे, मग तेवढे एफर्ट्स बसतील त्या पॉलिटीवरती, त्या करंटवरती. मी सायन्स लिहिलं बघ, सायन्समध्ये परत 2 कॅटेगरी महाराष्ट्रामध्ये सायन्समध्ये. ज्याला खूप चांगलं सायन्स येतं ना त्याचं मी ॲव्हरेज मार्क्सची रेंज सांगतो. 10 पण येतात, 11 येतात, 12 येतात, काहींचे 13, 14 पण बरोबर आहे. ज्यांचं सायन्स टॉप रेंजला आहे, काही लोक आहेत असे 12वी सायन्समध्ये नीट जेईची तयारी केलेली लोक आहेत, जे आता MPSC मध्ये आहेत, त्यांना मार्क्स येतात कमी अभ्यासावरती 13, 14 मार्क्स येतात. दुसरी कॅटेगरी अशी आहेत की ज्यांना मार्कांची रेंज 6, 7 आणि 8 या प्रकारे हे मिनिमम मार्क आहेत. मग यांचा अभ्यास चांगलाच, याच्यावरती बोलायची आवश्यकता नाही. यांनी काय केलं, जर तुम्हाला 7 आणि 6 मार्क्स येत असतील ना तर तुला इकडे स्कोपच नाही मार्क घालवण्याचा, तू तिथं जाऊच शकत नाही. जर इथं तुला पॉलिटिक्स सायन्सला 6 मार्क आले आणि पॉलिटीला 10 आणि इकोला जर 10 आले, संपला विषय, तुझा स्कोर डाऊन होऊन जातोय, मग नाही जमत कॅल्क्युलेशन.
मग जर तुला सायन्सला जर तुझे एफर्ट्स कमी, तुला सायन्स नाही समजत आणि तू सायन्सला एफर्ट्स कमी टाकणार आहे, मग इकडचे एफर्ट्स वाढव, इकडे आणखी रेंज वाढव, मग इकडे सेट कर 15ला 15, इथं 12 13, 11 12 असे सेट कर, तेव्हा स्कोर मध्ये बसशील, त्या स्कोर मध्ये येईल. हे तू ठरव, तुला सायन्स इथं आहे का इथं आहे, आणि मग तुला काय करायचं. मी तुला प्लॅनिंग सांगितली या दोघांमधलं काय करायचंय. चल पुढची गोष्ट मी तुला सांगतो. सायन्स झालं. इथं काय लिहिलंय, इथं आय थिंक इथं हिस्ट्री लिहिलं असेल ना. हा, इथं हिस्ट्री लिहिलंय मी, आणि इथं शेवटचा सब्जेक्ट काय लिहिला, जॉग्राफी. आता हिस्ट्री आणि जॉग्राफी वरती बोलत असताना, हिस्ट्री आणि जॉग्राफी दोघं पण सारखेच, आणि दोघं पण महाराष्ट्रातल्या पोरांना येतातच. हिस्ट्री पण सगळ्यांनी येतं, जॉग्राफी येतं, ज्याचं बॅकग्राऊंड सायन्स असो आर्ट्स असो काही मॅन्डेटरी नाही. आणि मी तुम्हाला सांगतो की स्कोर वाढवण्याचं हे पण एक रिझन आहे बरं, हे पण एक रिझन आहे. कारण इथलं वेटेज कमी झालं आणि मॅथ्सचं वेटेज वाढलं आणि पॉलिटिक्सचं वेटेज वाढलं, त्याच्यामुळे कट ऑफ वाढले. आधी काय होतं, हिस्ट्री 15 मार्क्सला विचारलं जायचं, जॉग्राफी 15 मार्क्सला विचारलं जायचं, आणि 15 मार्काचं हिस्ट्री करण्यासाठी खूप पाठांतर, खूप सणावळ्या, आणि ज्याचं टेक्निकल बॅकग्राऊंड आहे त्याला ते लक्षात घेणं अवघड होतं थोडंसं. मला थोडंसं वेळ लागायचं सगळ्या फॅक्ट्स लक्षात ठेवायला. जॉग्राफीचे 15 प्रश्न थोडंसं वेळ घ्यायचं, टेक्निकलच्या पोराला हे वेळ लागायचं ह्या गोष्टी करायला, आणि मग ते ग्रोवर असेल किंवा मोठे सोर्स वाचणं असेल, त्यामुळं इथं वेळ घ्यायचं आणि थोडेसे मार्क्स कमी यायचे. 15 पैकी असं नाही व्हायचं की हिस्ट्रीला 15 पैकी 15 आला, पॉलिटिक्स सारखं नाही होत हिस्ट्रीला. हिस्ट्री आधी जरी 15 प्रश्न होते असं नाही व्हायचं की 15 पैकी 15 आले, 13 आले, 14 आले, फार रेअर ऑफ रेअर. ऍव्हरेज मार्क्स काय होते हिस्ट्रीचे, 15 पैकी 10 11, कट ऑफ खाली यायचं. जॉग्राफीचे पण ते ऍव्हरेज मार्क्स होते 11 12, असं नाही येणार जॉग्राफीला 15ला 15, अपवादात्मक यायचे. मग कट ऑफ त्याचे चल असं धर ना, हिस्ट्रीचे 3 आणि जॉग्राफीचे 2-3, तरी 5-6 मार्कांनी गोष्टी खाली उतरायच्या. पण गंमत इकडचं वेटेज कमी केलं आणि पॉलिटीला डायरेक्ट वाढवून दिलं 5. आधी 10 मार्क्सला पॉलिटी होतं, आता 15ला केलं. मग 15ला 15 घ्यायला लागले ना पोरं, जे हिस्ट्रीला येत नव्हतं, मग मार्क्स वाढले ना, कट ऑफ वाढला ना. अजून एक महत्वाचं रिझन आहे कट ऑफ वाढण्याचं, मॅथमॅटिक्स. याच्यामध्ये सगळ्यात गोल्डन सब्जेक्ट जर असेल गोल्डन, तर तो मॅथ्स आहे. या मॅथ्सचं आधी वेटेज होतं 15 प्रश्नांचं, आता केलं 20 प्रश्नांचं. तुला मॅथ्स येत नाही असा त्याचा अर्थ नाही का अख्ख्या महाराष्ट्राला मॅथ येत नाही. असे पोरं आहेत ज्यांनी अभ्यास जरी नाही केला मॅथमॅटिक्सचा तरी ते मार्क्स घेतातच. तुला जर कॉम्पिटिशन करायचे, तुला ते कॉम्पिट करावंच लागत. मॅथला जर तुला 6-7 प्रश्न बरोबर आले, नापास होण्यापासून कोणीच वाचवू शकत नाही. एकदम शुद्ध शब्द आहे, वाचवू शकत नाही. कारण बाकीच्या गोष्टींमध्ये एवढे मार्क्स कसे गेन करशील, मग तुझा बाकीचा अभ्यास खूप भारी पाहिजे. अपवाद नाहीये, प्रत्येक गोष्टीला अपवाद आहे. मी हे स्टेटमेंट बोलतोय म्हणजे हेच व्हॅलिड आहे असं नाही, अपवाद आहे प्रत्येक गोष्टीला. मी प्रॉबॅबिलिटी वरती बोलतोय. जर 20 पैकी, आणि जर तुला आता 65 जर मार्क गेन करायचे असतील आणि पॉलिटीला 6, मॅथला 6-7 प्रश्न बरोबर येऊन चालणारच नाही. कमीत कमी मॅथमॅटिक्सची मिनिमम रेंज तुम्हाला सांगतो 15, 16, 17 आणि मॅक्झिमम रेंज सांगतो 20. याच्या खाली जर तुम्ही गेले तर नापास होण्याची शक्यता वाढते. 15-14च्या खाली जर गेले, 10-11 जर बरोबर आले तर काठावर काम होतं. मग काठावर येऊन जाईल सगळी गंमत. आणि ज्याला 4-5 बरोबर येत असतील मॅथचे, तिथं नापासच होतो, शक्यच नाही. पास होणं फार अवघड आहे मग अशा पोराला. मग बाकीकडे मार्क्स सगळे आउट ऑफ घ्यावे लागते. कारण विचार कर ना, एक पोरगा 20 पैकी 17 बरोबर घेतो आणि तू 5 बरोबर घेतोय. 5 आणि 17 मध्ये ऑलरेडी 12चा फरक तिथंच पडला, 12 प्रश्नांचा. तुझे 5 बरोबर आले, त्याचे 17 बरोबर आले. 12 प्रश्न निगेटिव्ह जर तुझे ते चुकलेत, माहिती निगेटिव्हला जाणार आहे 12, त्याचे 3 मार्क वाढणार आहे. 12 आणि 3 15, म्हणजे तुमच्यामध्ये 15 मार्कांचा फरक पडतो. आणि मग नापास होण्याचं हे महत्वाचं कारण होऊन जातं. डन. ह्या गोष्टी आहे त्याच्यामध्ये. मग तू हिस्ट्री आणि जॉग्राफी दोन्हीचा पण अभ्यास कर. हे त्याचे ऍव्हरेज रेंज आहे, एवढे तुला मार्क्स आले पाहिजे. मग मी हे मार्कांची एक सेट केले, आपण हे सेट केले की एवढे कमीत कमी एवढे मार्क आले पाहिजे. 13, 11, 10. सायन्समध्ये मी 2 कॅटेगरी केल्यात, हिस्ट्रीमध्ये 7, 8, 7, 8 असं आलं पाहिजे. याच्यापेक्षा आणखी कमी आले तर एखादा सब्जेक्ट दुसरा पाहिजे जिथे ते भरून काढलं पाहिजे. एखाद्या दुसऱ्या सब्जेक्टने त्या गोष्टी भरून काढल्या पाहिजे. आपण आता 2 गोष्टींवरती बोललोय. एक इनपुट आउटपुट. दुसरा मुद्दा काय होता माझा, आठव बरं दुसरा मुद्दा काय होता, बघ आठवतो का? हा बघ, हाच आहे समोर दुसरा मुद्दा. मी टार्गेट सेट केलं. आता मी तिसऱ्या मुद्द्याकडे मूव्ह ऑन होतो. मी टार्गेट सेट केलं आणि मग आता मी तुला सांगतो की नेमक्या चुका काय होणार आहे. या सगळ्या कंबाईनच्या प्रिपरेशन मध्ये मला जाणवणाऱ्या चुक्या, मी जे टीचिंग करत असताना, जे फील्डमध्ये बघतो काम करत असताना, तर मला नेमक्या काय चुक्या जाणवतात ते मी तुला सांगतो. बघ, मला जाणवणाऱ्या चुक्या. पहिलं, डायरेक्ट बुक वाचणं. सर काय वाचू? पॉलिटी घ्या, पॉलिटीचं पुस्तक वाचायला सुरुवात करा. डायरेक्ट बुक वाचणं.
काय वाचू? हिस्ट्री. मग डायरेक्ट पुस्तक घेणं, हिस्ट्री वाचणं. नेमकी चूक हीच, डायरेक्ट पुस्तक घेणं, डायरेक्ट ते वाचणं. हे सोपं आहे तुम्हाला, पुस्तक वाचणं सोपं आहे, पण ते भविष्यात पुढे जाऊन प्रॉब्लेम क्रिएट करणं. डायरेक्ट पुस्तक वाचणं हा स्वतःचा स्वतःबरोबर केलेला आत्मघात. भविष्यात पुढे जाऊन याचं प्रचंड निगेटिव्हिटीमध्ये इम्पॅक्ट क्रिएट होतो. मग काय केलं पाहिजे? डायरेक्ट पुस्तक नाही वाचलं पाहिजे. मग आधी मी सब्जेक्टची प्रायोरिटी सेट केली पाहिजे, मी त्याचे टार्गेट सेट केले पाहिजे, आणि नंतर या पुस्तकातनं नेमके कोणते चॅप्टर किंवा नेमका कोणता एरिया मला फोकस करायचा आहे, मी यावरती फोकस केला पाहिजे. मग अख्खं पॉलिटी वाचशील तर परत चुकी करशील. स्टॅट टू एंड पॉलिटी असं नाही झालं पाहिजे. सिलेक्टिव्हनेस आला पाहिजे आता अभ्यासात. सिलेक्टिव्हनेस म्हणजे काय? का कोणते चॅप्टर पेपरला येणार हे मला कळलं पाहिजे. मग हे कळण्यासाठी मी काय केलं पाहिजे? आयोगाच्या क्वेश्चन पेपर. आता आपण या मुद्द्याकडे बोललो. ही तुझी पहिली चूक, डायरेक्ट पुस्तक वाचा. असं अजिबात करायचं नाही. पुस्तकाला हात घालण्याच्या अगोदर मी क्वेश्चन पेपर बघितलं पाहिजे. क्वेश्चन पेपर बघितलं पाहिजे. आता क्वेश्चन पेपर नेमक्या कोणत्या बघायच्या? मी तुम्हाला इथं सांगतो बघा. इथं मला परत एक गोष्ट तुम्हाला अपील करायची. 21,000 वाचू का डायरेक्ट हार्ड कॉपी वाचू प्रिलिमच्या? इथं हा विचारला जाणारा प्रचंड मोठा प्रश्न आहे. कायम कायम हा प्रश्न येतो आणि बरेच सारे लोक ह्या संभ्रमात आहे की 21,000 फोकस करू की आयोगाची हार्ड कॉपी फोकस करू. मग गंमत काय होते? मी आयोगाच्या हार्ड कॉपी आणल्या, एक 5-6 वर्षाचे क्वेश्चन पेपर आणल्या, त्याचे झाले किती 500-600 प्रश्न झाले. दुसरीकडे 21,000 आहे, तिथं असं वाटतं अरे एवढे प्रश्न आहेत, मग मी परत कुठेतरी चुकतोय. बरोबरच 21,000 वाचतो मी, फक्त प्रश्न वाचतोय प्रिलिमचे, मग मला परत चुकल्यासारखं वाटतं. मग मी मार्केटमधले हे क्वेश्चन पेपर बाजूला ठेवतो, 21,000 घेऊन येतो ते वाचायला लागतो. मी म्हणत नाही 21,000 खराब आहे, मी म्हणत नाही क्वेश्चन पेपर खराब आहे. दोघही सोर्स बेस्ट आहे, पण त्याचा विशिष्ट वापर आहे असं मला वाटतं. कसं? मला जे वाटतं ते मी तुम्हाला सांगतो. बघा याच्यामध्ये काय गंमत आहे. आयोगाच्या क्वेश्चन पेपर कंबाईनच्या 2013 पासून मी जर काढल्या तर 2024 पर्यंतचे क्वेश्चन पेपर आहे आयोगाचे. मग गंमत असे की मला नेमकं काय करायचं, नेमकं कोणते चॅप्टर करायचे, नेमके कोणते चॅप्टर करायचे, त्या चॅप्टर मधला नेमका कोणता एरिया करायचा हे मला ठरवायचं आहे. हे माझं ठरवण्यासाठी मला फक्त आयोगाच्या हार्ड कॉपीजच मदत करू शकतात. मला कोणते चॅप्टर करायचे हे कोण सांगेल? आयोगाचे क्वेश्चन पेपर. त्या चॅप्टर मधले कोणते एरिया करायचे कोण सांगेल? आयोगाचे क्वेश्चन पेपर. याला आणखी थोडंसं विस्तारित स्वरूप देतो. बघा आता आयोगाचे क्वेश्चन पेपर म्हणजे काय? 13 पासून 24 पर्यंतचे का? नाही, मला असं वाटतं ते केले तर बेस्ट आहे. पण मी म्हणतो आणखी सिलेक्टिव्ह होण्यासाठी, आणखी सिलेक्टिव्हनेस माझ्या अभ्यासासाठी आणण्यासाठी मी रिसेंटली 4-5 पेपर पाहिले पाहिजे. म्हणजे मी काय करू शकतो? 2021 पासूनचे पुढचे जे क्वेश्चन पेपर आहे ते मी जर बघितले तर मला जास्त फायदा होईल 21 पासून. का बरं असं? आता मी पण ते परत आणखी अपील करून सांगतो हे का बरं असं, 21 पासूनच का बरं? बाळांनो गंमत अशी 2013ला सायन्सचे क्वेश्चन पेपर सेट करायला सेटर वेगळा आहे, 18ला सेटर वेगळा आहे, 20ला सेटर वेगळा आहे. आता 21, 22, 23 पासून हा क्वेश्चन पेपर सेट करणारा वेगळा माणूस आहे कंबाईनचा. सायन्स जरी मला क्वेश्चन पेपर सेट करायचा असेल तरी तो वेगळा माणूस आहे. आता मी आणखी पटवून देतो. कसं बघ, जर तू सायन्सचे प्रिलिमचे क्वेश्चन पेपर काढले आणि जर ते बघितले 16, 17, 18, 19, 20 पर्यंतचे हे 4 पेपर बघ, 21, 22, 23, 24 पासूनचे 4-5 क्वेश्चन पेपर बघ. याच्यामुळे तुला असं जाणवल 2021ला आयोगाने सायन्समध्ये एक नवीन कंटेंट इंट्रोड्यूस केलाय ज्याचं नाव आहे वनस्पती रोग. वनस्पती रोगांवरती 21ला पहिल्यांदा प्रश्न आला. 22, 23, 24 झालेल्या सगळ्या प्रिलिम मध्ये आणि सर्व मेन्स मध्ये याचे प्रश्न मला पाहायला मिळतात वनस्पती रोगांचे. आणि मी 21च्या मागं क्वेश्चन पेपर चालून बघ, सायन्सवरती वनस्पती रोगांवरती प्रश्न नाहीये. म्हणजे काय? ट्रेंड बदलला, सायन्सचा ट्रेंड बदलला. 21 पासून एरिया चेंज केला. म्हणून मी म्हणतो का आता काय येतंय, आता मी काय केलं पाहिजे? मग तुम्ही जर जुने क्वेश्चन पेपर पाहिजे हा असं वाटेल अरे वनस्पती रोगांवरती येत नाही, पण राजा आता येतंय आणि 25ला वनस्पती रोगांवरती प्रश्न येणार आहे, प्रेडिक्ट हे येणार आहे. आधी नव्हतं ना. मग जुन्या क्वेश्चन पेपर पाहून मला प्रेडिक्ट करायला थोडंसं कुठेतरी चुकतं असं मला वाटतं. म्हणून आपण 21च्या पुढचे क्वेश्चन पेपर जर नीट चालले हे 15 चोक 60 प्रश्नांवरून ठरवू शकतो का 25ला काय येणार आहे. हे 60 प्रश्न मला सांगतील. आणि म्हणून त्यातले त्यात पण मी म्हणतो का ठरवण्यासाठी क्वेश्चन पेपर वापरले पाहिजे आणि त्यातले त्यात पण 3-4 वर्षाच्या क्वेश्चन पेपरचा एकदम बारकाईने अभ्यास केला पाहिजे. अजून मी एक गोष्ट पटवून सांगतो बघ, इकॉनॉमिक्स मध्ये काही योजना आहेत त्या विचारल्या जातात. जसं जवाहर रोजगार योजना असेल किंवा मनरेगा असेल किंवा बऱ्याच साऱ्या योजना आहेत, IRDP, ह्या ज्या योजना आहेत प्रिव्हियस आधी पण प्रश्न विचारले जायचे याच्यावर पण तुरळक विचारले जायचे.
2021 पासून ह्या योजनांवरती सारखे प्रश्न येत आहे, कंटिन्युअस प्रश्न विचारत आहे. आधी नव्हते विचारत, जास्त 21 पासून जास्त विचारायला सुरुवात केली या योजनांवरती. मग ह्या योजना आता रिसेंटली विचारते, मग आता केलं पाहिजे. मागचे पेपर पाहिजे तर नाही कळत हे योजना करायच्या का नाही. आत्ताचा ट्रेंड हा आहे ना योजनांवरती येण्याचा, तो येतोय. अजून मी तुम्हाला एक समजून सांगतो. आरबीआय सगळ्यांना आवडतं. 20च्या अगोदर आरबीआयचे प्रश्न जास्त यायचे. 20च्या नंतर आरबीआयचा प्रश्न विचारण्याचे, कंटेंट विचारण्याचं आरबीआय वरती थोडंसं कमी झालेलं आहे. हे मला कसं कळतंय? क्वेश्चन पेपर कोणतं 21, 22, 23, 24 त्यावरून मी हे प्रेडिक्ट करू शकतो. बघा आता किती सावळा गोंधळ कमी झाला. एक पोरगा डायरेक्ट पुस्तक आणतो आणि ते वाचतोय, दुसरा पोरगा आणखी सिलेक्टिव्ह होतो. मला पूर्ण पुस्तक नाही वाचायचं. मी क्वेश्चन पेपरचे प्रिंट काढला, मी 2-4 दिवस अभ्यास केला, मी गोष्टी ठरवल्या, एरिया मी चॅप्टर ठरवले, मी त्यातला आतमधला कंटेंट त्या चॅप्टर मधला कोणतं करायचं हे ठरवलं आणि मग मी प्रिपेअर केलं. बघ आता 2 पोरांमध्ये किती मोठा गॅप दिसायला लागल. आता मी अजून एक जे कन्फ्युजन आहे, जो सावळा गोंधळ ह्या दोघांमधला ते सांगतो. आता तू डायरेक्ट 21,000 काढलं, मला मान्य 21,000 तुझी प्रॅक्टिस होणार आहे, तुला प्रश्नाचा सेन्स येणार आहे, एक्झामचा सेन्स येणार आहे, दॅट्स इट, ओके डन. पण गंमत अशी होणार आहे 21,000 मध्ये तुला प्रेडिक्ट करायला थोडंसं अवघड होईल. आत्ता काय येतंय मग ते थोडंसं अवघड होऊन जाईल. मग तू सगळे प्रश्न केले का प्रेडिक्ट नाही करते ना, टाइम वेस्ट होतो त्याच्यामध्ये. मग काय कर, मग 21,000 कसं वाच. मग लोक काय करतात, याला प्रायोरिटी देतात आणि याला मिस करतात, आणि मग इथं प्रॉब्लेम क्रिएट होतो. काय प्रॉब्लेम क्रिएट होतो बघा आता. 21,000 करत असताना सगळे 21,000 करणं हे कुठंतरी मला चुकीचं वाटतं. कारण असं आहे, तुम्ही इकोचे 21,000चे प्रश्न उचलून बघा, त्याच्यामध्ये इकोचे प्रचंड प्रश्न आहेत. राज्यसेवा मेनचे सहकाराचे प्रश्न दिले आहेत त्याच्यामध्ये. मग सहकार नाही येत ना राज्य प्रिलिमला, हे तुला कोण सांगतं, हार्ड कॉपी. मग सहकार 21,000 नको ना करू. असे बरेच सारे प्रश्न आहेत GS4 मध्ये राज्यसेवेच्या मेन्सला विचारलं जायचं, ते तेवढ्या डेप्थने ते प्रिलिमला नाही येत, कंबाईनच्या प्रिलिमला. मग आपण ते सगळे प्रश्न वाचत बसतो. 21,000 बेस्ट, पण ते वाचण्यासाठी मला आधी चॅप्टर आणि टॉपिक सिलेक्ट करावं लागेल. फॉर एक्झाम्पल आणखी समजून सांगू, तुला कळलं ना आता की राज्यपालावरती प्रश्न येणार, राज्यपाल माझ्या कंबाईनच्या पूर्वमध्ये येणार राज्यपाल, मग मला राज्यपाल करायचं. मग राज्यपालाला 21,000 जाऊन सगळे प्रश्न बघितले तर काय हरकत नाहीये. 1857 उठाव विचारला जातोय पूर्वला, मग काय हरकत नाही ना 21,000 1857 उठाव केला तर. हा, मग आता मला सांग कृषीचे प्रश्न किती येतात राजा, लॉजिकलचे प्रश्न, लॉजिक अप्रोचने ते सॉल्व्ह होतात. मग परत त्या 21,000 मध्ये जीएसच्या पहिल्या पेपरमध्ये पण ऍग्री, 4 मध्ये पण ऍग्री, ते सगळे ऍग्रीचे प्रश्न तुला देऊन ठेवू तिथे दिलेत. मग ते सगळे प्रश्न पास तर परत टाइम वेस्ट होईल, मग ते वाचून काय फायदा आहे. म्हणून मी म्हणतो की 21,000 मधनं जे टॉपिक, जे चॅप्टर तुला प्रिलिमला येतात ना ते वाच. सावळा गोंधळ करू नको दोघांमधला. मी यावरती रील पण बनवलाय, आता मी परत इन डिटेल सांगितलं दोघांमधली गंमत काय. हा भ्रम काढ, शेजारचा एवढे मोठे प्रश्न वाचतोय, मी याच्यातून कमी याच्यातून वाचतोय, मग कसं काय होईल. अरे ट्रेंड समजतो यातनं. तुम्हाला आणखी समजून सांगण्यासाठी मी बेस्ट एक्झाम्पल देतो माझ्या परीनं. एसडीजी एमडीजी करतो आपण सर्वजण, आकड्यानुसार पाठ करतो ना. एसडीजी जे 17 असतील त्या आकड्यानुसार पाठ करतो, 1 2 3 4. त्याच्यामध्ये गंमत अशी आहे की आकड्यांचा जो प्रश्न आहे ना, आकडेवारीनुसार क्रम लावा, हा प्रश्न 20 नंतर सेट झालाय. 20च्या अगोदर आकडेवारीनुसार नव्हतं, हे फक्त जोड्या लावायला यायचं. एसडीजी ओळखा, जोड्या लावायचा प्रश्न आता फॉर्म झालाय. मग मी तेव्हाच पाठ करून ठेवलं, पण तेव्हा प्रश्न नव्हते ना येत तसे, तेव्हा गरज नव्हती आकड्यानुसार पाठ करायची. आता ते आकड्यानुसार जोड्या लावायला विचारतात, आता गरज आहे, मग आता पाठ केलं पाहिजे. या दोघांमधला फरक मला कळला पाहिजे. मग हे मला प्रेडिक्शन, चॅप्टर कोणते करायचे, त्या चॅप्टर मधले महत्वाचे टॉपिक कोणते करायचे, किंवा नोव्हेंबरच्या 25 मध्ये नेमकं पॉलिटिक्सचं काय विचारू शकतील, हिस्ट्रीचं काय विचारू शकतील, हे जे प्रेडिक्शन आहे, हे प्रेडिक्शन करण्यासाठी आयोगाचेच क्वेश्चन पेपर लागतात. प्रेडिक्शनसाठी अभ्यास करायला तुम्ही कोणते पण MCQ वापरा, माझं म्हणणं नाही. प्रेडिक्शनसाठी मागच्या 4 वर्षाचे क्वेश्चन पेपरच पाहिजे. दॅट्स इट. चला, या गोष्टींवरती मला वाटतं हा जो तिसरा मुद्दा आहे त्याच्यावरती बोललो. नेमकी चूक काय, आणखी काही चुक्या आहेत, त्या चुक्यांवरती पण आपण बोलणं अपेक्षित आहे. मी तुम्हाला म्हटलो की याच्यामध्ये टार्गेटमध्ये एक सांगायचं राहिलं, सांगितलं आय थिंक मी. टार्गेटमध्ये मॅथमॅटिक्सचे जे प्रश्न येणार आहेत, कमीत कमी रेंज 15, 16, 17, मॅक्झिमम 20 इथे मार्क्स घेतले पाहिजे. आता मी तुम्हाला आणखी काही चुक्या सांगतो ज्या मला जाणवतात, त्या चुक्यांवरती आपण थोडंसं 5-1 मिनिटं बोलू. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. आपण याच्यावरती बोलू. नेमकं आणखी 1-2 चुका आहेत ज्या तुमच्या टाळल्या तुम्ही, तर तुम्हाला कदाचित चांगला रिझल्ट त्याच्यामधनं येऊ शकतो. त्यातली पहिली चूक, मला मॅथ्स येतं म्हणून मी मॅथ्स टॅकल करून घेईल, हा जो स्वतःबद्दलचा भ्रम आहे हा बंद करा.
मॅथ्स येऊन चालत नाही, तुम्हाला टाइम कमी आहे, त्या कमी टायमिंग मध्ये मॅथ्स आलं पाहिजे, हा महत्वाचा मुद्दा आहे. काय कमी टाइम मध्ये तुला मॅथ्स सोडवता आलं पाहिजे, हा महत्वाचा मुद्दा आहे राजा. तुला मॅथ्स येऊन जमत नाही, मॅथ्स सगळ्या महाराष्ट्राला येतं, कमी टाइम मध्ये सगळ्या महाराष्ट्राला नाही येत. जेव्हा मॅथमॅटिक्सला 15, 17, 20 मिनिटं राहतात त्यावेळेस माइंडवरती प्रेशर क्रिएट होतं. मग मॅथ्स जेवढं येतं डायरेक्ट तुम्हाला सांगतो बेरीज अशी करावं लागती. समजा 5 आणि 3 8 तरी माणूस असं मोजतो, 5 6 7 8 असे मोजतात. असं झालेलं आहे ना, असं होतं, एवढं माइंडवरती प्रेशर क्रिएट होतं. म्हणून मॅथ्स येऊन नाही चालत, त्या कमी वेळामध्ये मॅथ्स यायला पाहिजे, हे जास्त मॅन्डेटरी. आणि हे करण्यासाठी मी त्या टाइम वरती फोकस केला पाहिजे आणि याची प्रचंड प्रॅक्टिस केली पाहिजे. सर मला 8-9 मार्क्स येत आहे मॅथमॅटिक्सला आणि मी 1.5 तास मॅथची प्रॅक्टिस करतो, नाही जमणार. तुला 6-7 प्रश्न येत आहेत, 3-3 3.5 4 तास मॅथ कर, कारण हाच सब्जेक्ट तुला नापास करतोय ना, मग याचं नियोजन प्रॉपर कर. सर मला मागच्या वेळेस 15-17 मार्क्स आले होते, ठीक आहे, मग 1.5 तास मॅथची प्रॅक्टिस केली तरी सफिशियंट आहे. हे व्हॅरी होतंय राजा. असं नाही का शेजारचं 2 तास करतोय म्हणून मी 2 तास केलं पाहिजे. त्याला बघ, त्याला 17 मार्क्स येत आहेत, त्याने 1.5 तास केलं तरी मार्क्स येणार आहे त्याला. तुला 7 आणि 8 आणि 9 मार्क्स येतात, तुला 3 आणि 4 मार्क्स 3-3.5 तास मॅथ्स करावं लागणार, जास्तीत जास्त मॅथ्स करावं लागणार, तेव्हा मार्क्स येतील. पहिला भ्रम मॅथ्स येतं, त्यावरती मी बोललो. दुसरी चूक सांगतो मी, करंट अफेअर. हा जो करंट अफेअर आहे, ह्या करंट अफेअरची मी परत एक गोष्ट सांगतो. तुम्ही काय करता, शेवटला करंट अफेअर करण्याचा ट्राय करतात, शेवटला. अरे राजा, आपण 3-3 4-4 वर्षापासून आपण हिस्ट्री वाचतो, तरी हिस्ट्रीचे प्रश्न चुकतात, तरी पॉलिटी चुकतं, तरी इको चुकतं. हा करंट दरवर्षी नवीन येतो. या नवीन फॅक्ट्स याला रोज व्हिजिट गेली पाहिजे, तर ते लक्षात राहतं, तर त्याच्या मार्कांमध्ये रूपांतर होतं. करंट कोणतं करायचं, काय करायचं यावर मी बोलतच नाही, हे फक्त नियोजन चालू आहे. रोज करंट केलं पाहिजे, नवीन फॅक्ट्स वारंवार उजळणी केली पाहिजे. परत मी पटवून दिलं बरं, हे पॉलिटी कायम करतो तरी 151 आर्टिकल चुकतो, तरी 164 आणि 65 मध्ये गोंधळ होतो, कायम पॉलिटी करतो. करंट तू रोज करतो का नाही, कायम बदलतं पॉलिटी, कायम बदलतं करंट अफेअर, पॉलिटी नाही. मग करंट अफेअरला काय केलं पाहिजे, रोज व्हिजिट केलं पाहिजे, 1-1.5 तास 2 तास रोज व्हिजिट दिलं पाहिजे, आणि ते करंट अफेअरचा अभ्यास मी निपटला पाहिजे. शेवटला मी करतो डायरेक्ट पुस्तक आणतो मग वाचून घेऊन मला मार्क्स येतील, असा स्वतःवरती चुकीचा विश्वास ठेवू नये. प्रामाणिकपणे जावा, रोज अभ्यास करावा, रोज उजळणी द्यावी, आणि मग करंटला मार्क्स येतील. 2 सब्जेक्टवरती आपलं बोलणं झालं. तिसरी गोष्ट येते ऍप्लिकेशनची. ऍप्लिकेशन मध्ये खूप मोठा प्रॉब्लेम आहे, हा वैयक्तिक माझा पण प्रॉब्लेम आहे. 29 जूनची PSIच्या मेन्समध्ये, कंबाईनच्या मेन्समध्ये लँग्वेजला मला पण कमी मार्क्स आले. त्याच्या मागचं कारण असं, अभ्यास कमी नाही, इम्प्लिमेंटेशन मध्ये. मी स्वतः टीचिंगच्या फील्डमध्ये असल्यामुळे मी इम्प्लिमेंटेशन मध्ये प्रॉब्लेम क्रिएट केला. नॉलेजचं ऍप्लिकेशन मध्ये होणं फार महत्वाचं आहे, नॉलेज अप्लाय होणं फार महत्वाचं आहे. म्हणजे काय, मी सगळं वाचतो, तुम्ही हे करून बघा बरं. तुम्ही घटनेची निर्मिती वाचून पहा, थोडासा 4-5 तास किंवा 1-2 दिवस जाऊ द्या, मग घटनेची PYQ सोडवायला सुरुवात करा. तुम्ही ज्यावेळेस चॅप्टर वाचलेला असेल त्यावेळेस वाटेल की अरे मला सगळं घटना निर्मिती येते, म्हणजे हा स्वतःचा चुकीचा भ्रम तयार झाला बरं. पण ज्यावेळेस तू घटनेच्या 2-3 दिवसानंतर PYQ सोडून बघ, आणि मग तुला जाणवलं अरे बापरे, घटनेच्या निर्मितीमध्ये तर मी प्रचंड गोष्टी चुकवल्यात. आणि मग तुझ्या पुढे एक नवीन दृष्टी प्राप्त होईल, नवीन काहीतरी तुला कळायला सुरुवात होईल. काय कळायला सुरुवात होईल, अरे सिली मिस्टेक केली, अरे प्रश्न बरोबर नाही वाचला, अरे आहेच्या ठिकाणी नाही वाचलं. एरर कमी करावे लागतील, या एरर वरती काम करावं लागेल. तुझ्याकडे नॉलेज आहे, तू या सगळ्या गोष्टी केल्या, प्रिडिक्शन केलं, वाचलं, छान सगळं डन झालं, ऍप्लिकेशन मध्ये गोंधळ होईल, तुला अप्लाय नाही करता येणार. त्या टाइम मध्ये तुला कधी कधी तर असं होतं की मी काय वाचतोय तेच मला कळत नाही, एवढं प्रेशर येते. मी याची सवय झाली पाहिजे, हे नॉलेज टेस्ट केलं पाहिजे. हे जर नॉलेज टेस्ट करायचं असेल तर याचा बेस्ट ऑप्शन आहे टेस्ट पेपर. त्या टेस्ट पेपर मध्ये किती मार्क्स येतील, किती कमी येतील, किती जास्त येतील, त्याच्याशी आपल्याला काहीच घेणं नाहीये. जे काम, ज्या कामासाठी मी 1 वर्ष 4 वर्ष देतोय, ते काम म्हणजे शेवटचं 1 तासाचं टेस्ट पेपरचं. अशा मी किती टेस्ट पेपर सोडवले 4 तासांमध्ये, 4 वर्षांमध्ये, याचा मी विचार केला का कधी? माझं अल्टिमेट शेवटचं काम काय, 1 तासात पेपर सोडवणं. याचा मी माइंडला किती सवय लावली, काहीच नाही. लावावं लागेल ना सवय. मग गंमत अशी होती, सगळं नॉलेज माझ्याकडे, सगळं नॉलेज, मग अल्टिमेटली शेवटला काय केलं, मी मिस केलं सगळं. या नॉलेज असून काय फायदा आहे? जर तुझ्या प्रत्येक पेपरच्या, प्रत्येक विषयाच्या 2-2 मिस्टेक झाल्या, 6 विषय 6 दुने 12 मिस्टेक, 12 मिस्टेकचे निगेटिव्हला जाऊन मार्क झाले 15, म्हणजे जो तुझा स्कोर 70 राहणार होता ना, तो तू 55 वरती अटकला.
55. आणि तुझा अर्थ काय? नाही नाही अभ्यासच नाही केला, नाही नाही रिव्हिजन, नाही नाही मला येतच नाही, नाही माझ्या लक्षातच राहत नाही. आपण चुकीचे अर्थ काढायला लागतो. तर मला वाटतं ही एक मिस्टेक आहे जे ऍप्लिकेशन मध्ये आपण करायला नको. त्यासाठी आपण टेस्ट पेपर केला पाहिजे. मग आता कोणत्या टेस्ट पेपर केल्या पाहिजे याच्यावरती जर मी बोललो, महाराष्ट्रामध्ये जेवढे पण मोठे नाव आहेत ते सगळे मोठे नाव आहेत. सगळ्या मोठ्या लोकांनी त्याच्यावरती काम केलं, सगळ्या अकॅडमीने काम केलंय. कोणती पण अकॅडमीची टेस्ट पेपर घ्या, काही प्रॉब्लेम नाही. तुम्ही रयत घेतली, रयत घ्या, स्टेपअप घ्या, चाणक्य घ्या, कोळंबे सरांची घ्या, किंवा विदर्भ IAS आहे त्याची घ्या. बरेच सारे आणखी नाव आहेत की जे मला आता नाही आठवत एका वेळेस सगळे. या सगळ्या अकॅडमीचे पेपर सेटर चांगलेच आहेत, सगळ्यांनी त्याच्यावरती काम केलंय. या सगळ्यांच्या टेस्ट पेपर आपण घेतल्या पाहिजे. जी तुम्हाला सूट होईल, जी आवश्यक वाटेल, जी इझिली ऍक्सेसेबल आहे, जी कमी किमतीमध्ये तुम्ही घेऊ शकता, टेस्ट पेपर सोडवू शकतात. महाराष्ट्रातल्या सगळ्या अकॅडमीने याच्यावरती प्रचंड चांगलं काम चालू केलंय. त्याच्यावरनं आपल्याला इफेक्ट होणार आहे, पॉझिटिव्ह गोष्ट होणार आहे. झेरॉक्स सेंटरवरती फ्रीमध्ये घ्या. सगळे महाराष्ट्रातले नावं, ज्यांची नावं घेतली नाही ते पण बेस्ट आहे, काहीच प्रॉब्लेम नाही. त्याच्यामध्ये पण तुम्ही परत त्याच्यामध्ये टाइम वेस्ट करतो, ही घेऊ ती घेऊ, ती घेऊ ही घेऊ, काय गरज आहे? सगळ्या बेस्ट आहे, कोणती पण घ्या. नावं ठेवण्यासारखं काय येतात? प्रॅक्टिस तर करायची, मार्क चेकआउट करायचे का नाही? प्रॅक्टिस कशाला उगाच कोणाला नावं ठेवायचे? सर्वच बेस्ट आहे. पुढची गोष्ट भ्रम. सगळ्यात मोठा भ्रम वाचून लक्षात राहतं. स्वतःबद्दलचा सगळ्यात मोठा भ्रम वाचून लक्षात राहतं ना. मग एक काम कर, टेस्ट पेपर मध्ये जाऊन चेकआउट कर, लक्षात राहिलं का? आर्टिकल चुकवलाय तू राज्यपालाचा 155 का 156 मध्ये तुझा गोंधळ झालाय. म्हणून म्हणतो का टेस्ट करा. स्वतःबद्दल हा भ्रम ठेवू नका की माझं वाचून लक्षात राहतं. वाचून लक्षात राहत नाही. पाठ करा, काही गोष्टी आठवा, कागदावर लिहून पहा. काही गोष्टी पाठ करायच्या तर पाठ करायचे राव, पाठ करायच्या तर पाठ करायच्या. निवडणुकीचं आर्टिकल 324 आहे तर 324 आहे. जर तुला मी म्हटलं की आरबीसीचा आकार कसा आहे तर बायकॉन्केव्ह आहे तर बायकॉन्केव्ह आहे, प्लेटलेट्स कसे आहे बायकॉन्व्हेक्स आहे तर बायकॉन्व्हेक्स आहे. पाठांतराचा प्रश्न आहे. पाठ याचं समजायचं काय? समजायचं एवढंच आहे, आरबीसीचा आकार बायकॉन्केव्ह हा आकार आहे त्याचा, आतमध्ये दोन्ही बाजूने आतमध्ये गेलेला असतो, एवढीच गोष्ट समजायची. समजायचं काय आहे त्याच्यामध्ये? 70-80-90% फॅक्च्युअल गोष्टी चालतात. गोष्टी काय केल्या पाहिजे? मला वाटतं गोष्टी लक्षात ठेवल्या पाहिजे. आपण ते पाठ करण्यावरती आपण त्याचा फोकस केला पाहिजे. अजून एक भ्रम, मी वाचून घेतो आन्सर परीक्षेला येऊन जाईल. अरे कसं येईल? पण आन्सर परीक्षेला कसं येईल? वाचलं तर डायरेक्ट आन्सर येणार आहे का? बरं, तेवढं तुझ्यावरती विश्वास असेल तर परत जाय, एकदा टेस्ट पेपर करून बघ, जमतंय का? वाचून घे टेस्ट पेपरला जा. मार्क्स कमी आले मग विचार कर का बरं आले. मग हे ठरव, हे वाचायला पाहिजे होतं का पाठ करायला पाहिजे होतं? जर वाटत असेल ना पाठ करायला पाहिजे होतं, पाठ कर. दॅट्स इट. पुढचा मुद्दा आहे, अगोदर मेन्स दिली आहे, आता तर होऊनच जाईल. बऱ्याच साऱ्या महाराष्ट्रातल्या मुलांना याचा अनुभव आहे. अगोदर मेन्स दिले आणि आता तर प्रिलिम इझिली क्वालिफाय होईल. हे जे आपण स्वतःबद्दलचं चुकीचं भ्रम काढतो ना, याच्याने काय होते? रिव्हिजन कमी होते. आपण अभ्यासाची तीव्रता काय करतो? कमी करतो. परत आपण आपल्याबद्दल चुकीचा भ्रम निर्माण केला, त्याच्यामुळे प्रिलिम राहील. असे खूप सारे लोक आहेत. राज्यसेवा मेन्स प्रिलिम नापास, कंबाईन मेन्स प्रिलिम नापास, मागच्या वर्षी एका मार्काने पोस्ट मिळणार होती, यावेळेस प्रिलिम नापास. खूप सारे लोक आहेत. असं लिखित नाहीये की मागच्या वेळेस मी मेन्स दिली आता पण मी आज टाइमपास मध्ये प्रिलिम क्वालिफाय होईल. नाही, भ्रम करू नका. होऊ शकते, मी म्हणत नाही होऊ शकत नाही, होऊ शकते. अभ्यास बेस्ट आहे तुमचा, होणार म्हणजे होणार, हरकत नाही. पण मी म्हणतो का रिस्क का घ्यायची? हा स्वतःबद्दल चुकीचा भ्रम का निर्माण करायचा? का एखादा अटेम्प्ट घालवायचा? आपण परत एकदा नव्याने त्या जोमाने परत एकदा अभ्यास करायला पाहिजे. हे मेन्स दिलेल्या लोकांसाठी. त्याच्यामध्ये माझं पण असं झालंय, मी मेन्स देऊन एखादी परत प्रिलिम नापास होतं. असं का बरं? स्वतःबद्दलचा चुकीचा भ्रम. मेन्स देणाऱ्या पोरांनी स्वतःबद्दलच्या चुकीचा भ्रम करू नका. हा स्वतःचा आत्मघात करू शकतो. एक अटेम्प्ट म्हणजे तुम्हाला माहितच आहे, तुम्ही त्यातले एकदम डीप मधले अभ्यासू लोक आहेत, तुम्हाला त्यातलं सगळं माहिती आहे एक अटेम्प्ट जाणं म्हणजे काय काय होतं. पुढची गोष्ट, बेस्ट वे काय? आपण आता ह्या लेक्चरच्या कन्क्लुजनच्या गोष्टीकडे शिफ्ट झालो. बेस्ट वे काय? व्हॉट इज बेस्ट वे? बेस्ट वे काय याच्यावरती आता फायनल आपण बोलू आणि मग आपलं हे लेक्चर संपलं. चला, बेस्ट वे काय? पहिला, तुम्ही सिलेबस बघा. सिलेबस बघा, याच्यावरती मी सुरुवातीलाच बोलायला पाहिजे होतं, बोललो नाही मी. सिलेबस बघा. सिलेबस बघा म्हणजे काय याचं मी आणखी पटवून देतो. सिलेबस म्हणजे काय बघ. तुझ्या सायन्सचा जर तू सिलेबस काढला, सायन्स या विषयाचा जर सिलेबस काढला, तुला 3-4 नावं दिसतील सायन्समध्ये. झुलॉजी, बॉटनी, झुलॉजी दिसल तुला, बॉटनी दिसल तुला, आरोग्यशास्त्र, चौथी गोष्ट दिसल तुला फिजिक्स, आणि अजून एक गोष्ट दिसल तुला केमिस्ट्री. या गोष्टी तुला तुझ्या सिलेबसमध्ये दिसतील. नेमकी गडबड काय होते? मी आता गडबड सांगतो. हे बघ, हे जे सगळे जे नाव आहेत ना, या प्रत्येक नावाला वेटेज बर
ह्या प्रत्येक नावाला वेटेज आहे. झुलॉजी म्हणजे प्राण्यांचा अभ्यास, बॉटनी म्हणजे वनस्पतींचा अभ्यास, आरोग्यशास्त्र सांगायची गरज नाहीये, फिजिक्स आणि केमिस्ट्री सांगायची आवश्यकता नाही. गंमत बघ. आता नेमकं काय होतं माहितीये का, तू ये ना बॉडीच्या 4-5 संस्था वाचतो, ब्लड सर्क्युलेटरी सिस्टम, डायजेस्टिव्ह सिस्टम, एक्सक्रिटरी सिस्टम आणि रेस्पिरेटरी सिस्टम, ते तुला छान समजतं. त्याच्यानंतर तुला सेल नावाचं एक चॅप्टर चांगलं कळतं, तुला फिजिक्स मध्ये लाईट नावाचं चॅप्टर चांगलं कळतं किंवा साऊंड थोडं चांगलं समजतो, आणि मग आपला माझ्याबद्दलचा भ्रम तयार होतो, मला सायन्स येतं. मी म्हणतो तुला येतं ना, तू चेक कर, मार्क पाय आणि मग ठर येतं का नाही. एकदम क्रिस्टल अँड क्लिअर, दूधचं दूध पाणीचं पाणी, मोकळं. मग हे झुलॉजी, जेवढं फिजिक्सला वेटेज आहे ना राजा तुझ्या सिलेबसमध्ये कंबाईनच्या, तेवढं झुला वेटेज. वनस्पती आणि प्राण्यांचं वर्गीकरण, प्राण्यांच्या वर्गीकरणामध्ये 2025 ला प्रश्न येणार म्हणजे येणार. का बरं येणार आहे? अरे ते सिलेबस मध्ये दिलंय. जेवढं वेटेज तू फिजिक्सला देतोय ना, तेवढंच वेटेज तुझ्या सिलेबस मध्ये झुला दिलंय. प्राण्यांचं वर्गीकरण हे फार प्रचंड अवघड आहे, नावं लक्षात ठेवणं, पण करावेच लागते, लिहावेच लागते. बघ मार्क येऊ शकतील प्राण्यांचे वर्गीकरण जर तू छान केलं, कारण सिलेबस मध्ये दिलंय. मग आपण काय करतो, नेमकं हे स्किप करतो. इथंच 2 किंवा 3 प्रश्न 2024च्या पेपरमध्ये आय थिंक 2 का 3 प्रश्न विचारलेत. एक मॅमल्स वरती एक प्रश्न गेला होता, दुसरा प्रश्न माशांवरती विचारला होता. आय थिंक 2 प्रश्न विचारलेले. विचारणार आहे ना, सिलेबस मध्ये मेन्शन केलंय. मग थोडंसं बायोडायव्हर्सिटी बघून घे, मग झुलॉजीकडे शिफ्ट हो. बॉटनी सेपरेट नाव दिलं ना तुला, वनस्पती शास्त्र, आणि म्हणून दरवर्षी वनस्पती वर्गीकरणावरती प्रश्न येतो म्हणजे येतो. थॅलोफायटा, ब्रायोफायटा, टेरिडोफायटा, जिम्नोस्पर्म, अँजिओस्पर्म, मला आलंच पाहिजे. थॅलोफायटा, ब्रायोफायटा, टेरिडोफायटा, जिम्नोस्पर्म, अँजिओस्पर्म, मी काही शिकवत नाही, पण या अँगलनी प्रश्न येतो. इतका सोपा प्रश्न विचारला होता, बी फळांच्या आतमध्ये बंदिस्त असते का उघडे असते, मग त्याला जिम्नोस्पर्म म्हणायचं का अँजिओस्पर्म मध्ये टाकायचं, असे प्रश्न येत आहे. तुम्ही शॉक नको हो पेपरला आलं तर, कारण ते आलंय. प्रॉब्लेम असा आहे का तू नाही केलं, हा प्रॉब्लेम आहे. आरोग्यशास्त्र 2-3 प्रश्न आलेत, 3 प्रश्न आरोग्यशास्त्रावरती, ह्युमन बॉडीवरती 1-2 प्रश्न आलाय, आणि वनस्पतीच्या डिसीज वरती 1 प्रश्न आलाय. प्रश्न येतोय, काय येतोय, आवडतं म्हणून नाही सिलेबस मध्ये. फिजिक्स वरती 2-3 प्रश्न, केमिस्ट्रीवरती 2-3 प्रश्न, हा सिलेबसचं तुला इम्पॉर्टंट सांगितलं. का बरं? सिलेबसला धरून आयोग प्रश्न येतोय प्रिलिमला, मग ते मी केलं पाहिजे. 15 पैकी 3-4 प्रश्न अवघड येणारच, 4-5 अवघड येणारच, कधी कधी ते सोडले तर काय हरकत नाही, पण सिलेबस मी पाहिला पाहिजे. ह्याच्या मुद्द्याकडे येतो. सिलेबस वरती बोललो, बेस्ट वे सिलेबस पहा, क्वेश्चन पेपर पहा, त्यावरनं प्रेडिक्ट करा कोणते एरिया करायचे, कोणते चॅप्टर करायचे, सब्जेक्टचं इनपुट आउटपुट रेशो तुम्ही ठरवला पाहिजे, सिलेक्टिव्ह टॉपिक केलं पाहिजे. सिलेक्टिव्ह टॉपिक केलं पाहिजे. या सिलेक्टिव्हनेस वरती आपण बोलू. कोणत्या पॉलिटीचे कोणते महत्वाचे चॅप्टर आहे, इकोचे कोणते महत्वाचे चॅप्टर आहे, हिस्ट्रीचे कोणते चॅप्टर आहे, त्या चॅप्टर मधले पण कोणते स्पेसिफिक एरिया मी अगोदर टार्गेट केलं पाहिजे. तुम्हाला इच्छा असेल तुम्ही कमेंटमध्ये सांगा, आपण याच्यावरती व्हिडिओ बनवू, प्रत्येक विषयाचा इन डिटेल जाऊन व्हिडिओ बनवू. सिलेक्टिव्हनेस तुमच्याकडे आता आलं पाहिजे. सगळ्यात महत्वाचा शब्द पाठांतर, लाजू नका. पाठांतराला लाजू नका. पाठांतर मॅन्डेटरी आहे. आर्टिकल पाठ करा, कोणत्या देशाकडून काय घेतलं पाठ करा, सायन्समध्ये डिसीज पाठ करा. पाठांतर करायला प्रचंड स्कोप आहे. 4-5 तास दिवसा सध्या गोष्टी ज्या लक्षात राहत नाही त्या पाठ करा. काय पाठ करायला गेलं हे बोलायला गेलं तर व्हिडिओ जास्त मोठा होईल. नुसतं वाचून संपवू नका, पाठांतरावरती फोकस करा. हा बेस्ट वे. आणि मी आता याच्यामध्ये एक तुम्हाला गोष्ट सांगतो, हा जर गोष्टी तुम्ही नाही केल्या, या गोष्टींवरती तुम्ही फोकस नाही केलं, तर तुम्ही हे नाही केलं तर महाराष्ट्रामध्ये कोणीतरी बसलंय, फरक नाही पडत. तुम्ही नाही केलं तर काही फरक नाही पडत. महाराष्ट्रात कोणीतरी बसले कानेकोपऱ्याला, नागपूरमध्ये, औरंगाबादमध्ये, बीडमध्ये, नाशिकमध्ये, नागपूरमध्ये, कोल्हापूरमध्ये, पुण्यामध्ये. तुम्ही नाही केलं हा राईट अप्रोचनी, तर महाराष्ट्रामध्ये कोणीतरी तर करणारच आहे आणि तो पास होणारच. तुम्ही फरक नाही पडत, तुम्ही नाही केलं. तुम्हाला आम्ही नापास केलं म्हणजे तुम्हाला सर्टिफिकेट नाही दिलं किंवा कॉलेज म्हणून डिवायर नाही केलं, तुमची मर्जी. तुम्ही नाही केलं तर कोणी ना कोणी करणारच आहे महाराष्ट्रामध्ये. एक कायम डोक्यात राहू द्या, कारण ही स्पर्धा परीक्षा आहे, याच्यामध्ये रेस चालते, कोणी ना कोणी पळणारच आहे. तुम्ही थांबले म्हणून महाराष्ट्र थांबला असं नाही. तुम्ही सिलेक्टिव्ह अप्रोचने नाही गेले तर महाराष्ट्र जाणार नाही असं नाही. आहे महाराष्ट्र जाणारा आहे. महाराष्ट्रात चांगले चांगले फॅकल्टी आहेत, ज्यांचा गायडन्स घेऊन लोक राईट अप्रोचने गोष्टी वर्कआउट करताय. मी तुम्हाला सांगतो, जर शेवटचा ह्या लेक्चरचा शेवटचा मुद्दा रिअल चेक, जर तुला तुझ्याबद्दलचा रिअल चेक पाहिजे असेल तर हा रिअल चेक 2च गोष्टींवरून मिळणार आहे. रिअल चेक, रोज स्वतःला टेस्ट कर, रोज स्वतःला टेस्ट कर. स्वतःबद्दलचे रोज भ्रम कमी होते. 15-20 प्रश्न आहे ना असे OMR आण, OMR वरती भर, मग कळतं. मी बऱ्याच वेळा त्याच्यावरती फोकस करतो. OMR आणा आणि त्या भरा. याच्या मागचं कारण सांगतो.
100 प्रश्न तुम्ही काय करतात, 21,000 मधनं 1 2 3 असं लगेच उत्तर पाहतात. ओके, 10 मधनं 2 3 चुकले, काही नाही, 10 मधनं 2 3 कमी वाटतात. अरे 10 मधनं 3 म्हणजे 100 मधनं 30. जे चॅप्टर तू आत्ताच वाचलं त्यातनं 100 मधनं 30 चुकले, हे कळत नाही. हा रिअल चेक मिळत नाही स्वतःबद्दलचा. हा कधी मिळेल माहितीये का, 100 गोल भर, मग त्यावेळेस ते कॅल्क्युलेट कर किती बरोबर येत आहे किती चुकताय, मग कळल आपण किती पाण्यात आहे किती पाण्याच्या बाहेर आहे. मग कळल अरे सिरियल चुकवली, अरे काळगोल करताना चुकलं, अरे टिकच करायचं राहून या चुक्या माझ्या होतात. तर मग आता असं काही वे नाहीये, रोज करावं लागतं, रोज ट्राय अँड एरर खेळावा लागतो. स्वतःबद्दल केलेला अभ्यास सगळ्यात महत्वाचं आहे. टेस्ट करा, कारण आपण शेवटला टेस्टच करतो स्वतःला. चांगलं टेस्ट केलं तर स्कोर 75-70 येतो, कमी टेस्ट जर झालं तर आपला स्कोर कमी येतो. शेवटला टेस्ट करायचे, रोज टेस्ट करायला सुरुवात करा. या वेळेने आपण जर केलं तर गोष्टी वर्कआउट होतील. थँक्यू सो मच. तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघताय, याचा अर्थ तुम्ही डेडिकेटेड कॅन्डिडेट आहात, तुम्ही सिरियस कॅन्डिडेट आहात. तुमच्यामध्ये काहीतरी करण्याची एनर्जी, काहीतरी करण्याची इच्छा आहे, उर्मी आहे. तर म्हणून तुम्ही हा शेवटपर्यंत व्हिडिओ बघताय. ऑलमोस्ट 50-51 मिनिटं झाले. तुम्हाला येणाऱ्या पूर्वपरीक्षेमध्ये माझ्याकडनं खूप साऱ्या शुभेच्छा. हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायचं. तुमचे MPSC रिलेटेड काही प्रश्न असतील तर तुम्ही याच्यामध्ये खाली कमेंट करायची, त्याच्यावरती लिहायचं. आणखी जर तुम्हाला सब्जेक्ट वाईज अप्रोच पाहिजे असेल, याच्यावरती आपण बोललो पाहिजे, प्रिलिमच्या क्वेश्चन पेपरचं अनालिसिस घेतलं पाहिजे, किंवा करंटची सिरीज पाहिजे असेल, असे इतरही जर काही तुमच्या क्युरीज असतील, काही जर शंका असतील तर कमेंटमध्ये पोस्ट करा. हा व्हिडिओ पाहिला, आवडला असेल लाईक करा. थँक्यू सो मच.